Good afternoon, dear student. In previous lecture, we discussed about development of endosperm. Today, we are going to learn about development of embryo. What is meant by embryogenesis? The process of development of zygote into an embryo is called embryogenesis. यालाच आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन नोन ॲज एम्ब्रियोजेनेसिस असं सुद्धा म्हणू शकतो. The embryo is developed at the microfilar end of the embryo cell. Microfilar end means the narrow opening at the apex of ovule. यामध्ये आपल्याला छोटी ओपनिंग दिसते ओव्हलच्या नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स ऑफ ओव्हल, त्याला म्हटले जाते मायक्रोफायलर आणि त्या एंडला काय म्हटले जाते मायक्रोफायलर एंड. यामध्ये एम्ब्रियोची डेव्हलपमेंट पुढे घडून येते microfilar end of the embryo cell. The growth of embryo trigger through endosperm. What do you mean by endosperm? व प्रीवियस लेक्चर मध्ये डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्मचं डेव्हलपमेंट बघितलं होतं. व्हॉट यू मीन बाय एंडोस्पर्म? एंडोस्पर्म कसं तयार झालेलं आहे? अदर मेल गमेट फ्यूज विथ सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म ट्रिप्लॉइड प्राइमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. ट्रिप्लॉइड प्राइमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस काय डेव्हलप करते? एंडोस्पर्म डेव्हलप करते. एंडोस्पर्म इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू फॉर द नरिशमेंट ऑफ डेव्हलपिंग एम्ब्रियो. एम्ब्रियोची ग्रोथ होण्याकरिता एंडोस्पर्म एम्ब्रियोला काय प्रोव्हाइड करते? न्यूट्रिटिव्ह टिश्यू असल्यामुळे ते काय करते? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. त्यामुळे म्हटलं आहे ग्रोथ ऑफ एम्ब्रियो ट्रिगर्स थ्रू एंडोस्पर्म. आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टार्ट. यामध्ये झायगोट डिवायडेड टू सेल प्रोएम्ब्रियो. झायगोटचं डिवायडेशन होते आणि त्यापासून टू सेलचं प्रोएम्ब्रियो तयार होते. झायगोट डिवायडेड इनटू टू सेल प्रोएम्ब्रियो. Larger cell is known as basal or suspensor initial cell, and smaller cell is called terminal or embryonal initial cell. Larger cell present towards the microfilar and smaller cell present towards the gel. झायगोटचे डिवायडेशन होते त्यापासून टू सेलचं प्रोएम्ब्रियो तयार होते. त्यामध्ये जी लार्जेस्ट सेल आहे त्या लार्जेस्ट सेलला काय म्हटले जाते? बेसल और सस्पेन्सर इनिशियल सेल. अँड स्मॉलर सेल विच इज नोन ॲज टर्मिनल और एम्ब्रियोनल इनिशियल सेल. तुम्हाला डायग्राम दिसत आहे, झायगोट दिसत आहे. झायगोटला काय म्हटलं जाते? ऊसपोर. यामध्ये झायगोटचं काय झालं? डिवायडेशन झालं. झायगोट डिवायडेड इनटू टू सेल प्रोएम्ब्रियो, स्मॉलर सेल अँड लार्जर सेल. ओके, टू सेलचं प्रोएम्ब्रियो तयार झालं. त्यानंतर सस्पेन्शन इनिशियल सेल अंडरगोज ट्रान्सफर डिव्हिजन. मीन्स सस्पेन्शन इनिशियल सेल डिवायडेड ट्रान्सफर्सली to produce filamentous suspension of 6 to 10 cells. First cell of suspension towards the microfilar end become swollen and produce haustoria. हे जी फर्स्ट सेल आहे सस्पेन्शन फर्स्ट सेल मायक्रोफायलर एंडच्या जवळची जी सेल आहे फर्स्ट सेल हे काय होते? फुगी होते, बिकम शॉलन अँड काय प्रोड्यूस करते? हॉस्टोरियम प्रोड्यूस करते. Lowermost cell of suspension is called hypophysis.
rise to part of radical and root cap. Radical means root. Root cap means रूटचे जे टीप पोर्शन आहे त्याला म्हटलं जाते रूट कॅप. हायपोफायसिस गिव राईज टू रॅडिकल अँड रूट कॅप. सस्पेन्शनचं मेन फंक्शन काय आहे? सस्पेन्शन इज हेल्प इन, कशासाठी हेल्प करते? हेल्प इन काय करते? पुशिंग एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. सस्पेन्शन हेल्प इन पुशिंग द एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. सस्पेन्शन इनिशियल सेल लक्षात आलं. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचे आहे एम्ब्रियोनल इनिशियल सेल. एम्ब्रियोनल इनिशियल सेल undergoes 3 mitotic division to form octet. यामध्ये एम्ब्रियोनल इनिशियल सेल undergoes 3 mitotic division, 3 successive mitotic division. जसं एका सेलमध्ये किती सेल्स आहेत? One cell is divided into 2 cells. 2 cells is divided into 4 cells, and 4 cells is divided into 8 cells. Okay. The plane of division is right angle to each other. Embryonal initial undergoes 3 successive division. First successive division, second successive division, and third successive division. 2 for octet. Octet means 8 cells structure तयार होते. 8 cells त्यामध्ये तयार होते. Lower tier of the 4 cell of octet give rise to hypocotyl and radical. 8 cells structure तयार झालेला आहे. lower tier of the 4 cell of the octet form hypocotyl and radical. Upper tier of the 4 cell of octet form 1 or 2 cotyledon and plumule. In diploid plant मध्ये 1 or 2 cotyledons are found in lateral position and plumule are found in terminal position. Okay. 8 cell of the octet, 8 cellचे octets तयार झालेले आहे. octet stage तयार झालेली आहे. octet stage मध्ये काय डिवायडेशन होते? octet stage means 8 cell undergoes many division to form embryonal mass, spherical mass of cell. Spherical mass of cell then become converted into heart shape. Heart shape converted into horseshoe shape. Okay. Then the embryo development same in diploid and monopod. Embryo development is similar to both diploid and monopod up to the octet stage. octet stage पर्यंत काय होईल? याची डेव्हलपमेंट ही डायपॉड प्लांट मध्ये त्याचप्रमाणे मोनोकॉट प्लांट मध्ये सारखी राहील, पण यामध्ये नंतर डिफरन्स दिसून येईल. इन मोनोकॉट एम्ब्रियो सिंगल कोटिलेडॉन ऑक्युपाय, कुठे ऑक्युपाय होते? टर्मिनल पोझिशन, अँड प्लुमल इज लॅटरल पोझिशन. डायपॉड प्लांट मध्ये डायपॉड एम्ब्रियो, इन डायपॉड एम्ब्रियो 2 cotyledon is lateral position. And plumule is terminal position. याच्या अपोजिट असते मोनोकॉट मध्ये. डायपॉड मध्ये
मोनोकॉट मध्ये राहील मोनोकॉट 141. मोनोकॉट मध्ये लक्षात ठेवायचं कॉटिलेडॉन ऑक्युपाय इन टर्मिनल पोझिशन अँड फ्लुमोन इज लॅटरल पोझिशन, त्याच्या अपोजिट असते. द सिंगल सेल कॉटिलेडॉन इज कॉल्ड स्कुटेलम. स्कुटेलम मध्ये काय स्कुटेलम काय आहे? सिंगल सेल शेप कॉटिलेडॉन. सिंगल सेल शेप कॉटिलेडॉन इज कॉल्ड स्कुलेटम. त्यानंतर प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑफ फ्लुमोन इज कॉल्ड सिलॉप्टाइल. सिलॉप्टाइल काय आहे? प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑफ फ्लुमोन. फ्लुमोन काय आहे? व्हॉट इज मीन बाय फ्लुमोन? फ्लुमोन कशासाठी हेल्प करते? सूट सिस्टीम. प्लांटची सूट सिस्टीम मीन्स फ्लुमोन. रॅडिकल मीन्स रूट सिस्टीम. प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑफ फ्लुमोन इज कॉल्ड सिलॉप्टाइल and protective covering of radicle is called colorizer. Protective covering of radicle ला काय म्हटले जाते? colorizer and protective covering of flumule is known as phylloxera. Okay, after fertilization ovule is transferred into seed and ovary is transferred into food. Ovule चा ट्रान्सफर कशामध्ये होते? ovule is transferred into seed and ovary is transferred into food. हे ovary आहे. ovary च्या आतमध्ये काय असते? ovules असतात. ovary त्याच्या आतमध्ये असतात ovule. लक्षात आलं? Look at diagram. In this diagram you can see that zygote divided transversely, 2 form 2 cell proembryo. Zygote चे dividation झालं. Zygote divided into 2 cell proembryo. Proembryo नाव लक्षात ठेवायचं. Larger cell towards the microphyll is called basal cell or suspension initial cell. Smaller cell towards chalaza is called terminal cell or embryonal initial cell. Suspension cell undergoes or divided transversely to form filamentous suspension of 6 to 8 cells. 6 to 8 cells filamentous suspension तयार झालेला आहे. First cell of suspension becomes swollen. पहिली जेल आहे सस्पेन्शन सेल मध्ये पहिली सेल कशी दिसत आहे? शोलन दिसत आहे. काय प्रोड्यूस करते? हॉस्टोरियम प्रोड्यूस करते. अँड लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्शन इज कॉल्ड हायपोफायसिस. आणि हायपोफायसिस काय तयार करते? रॅडिकल. त्याचप्रमाणे रूट कॅप तयार करते. ओके. आणि सस्पेन्शन कशासाठी हेल्प करते? सस्पेन्शन हेल्प इन पुशिंग द एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. त्यानंतरचा आहे embryonal initial cell. Embryonal initial cell undergoes 3 successive mitotic division to form octet. Means 8 cells structure तयार होते. 8 cell undergoes many division to form spherical mass of cell. It become heart shape and it become horseshoe shape. यामध्ये लोअर टायर ऑफ द 4 सेल काय प्रोड्यूस करतात? लोअर टायर ऑफ द 4 सेल ऑफ द ऑक्टेन हॉर्न, हायपोकॉटिल अँड रॅडिकल. अँड अपर टायर ऑफ द 4 सेल फॉर 1 or 2 कॉटिलेडॉन अँड फ्लुमोन. यामध्ये फ्लुमोनचे पोर्शन असते. इथे फ्लुमोन असते. ओके.
Development of embryo is similar in dicot plant as well as monocot plant up to the octane stage. Octane stage पर्यंत दोघांमध्ये पण सारखं डेव्हलपमेंट घडून येते, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बदल होताना दिसतात. डायकॉट प्लांट मध्ये इन डायकॉट एम्ब्रियो फ्लुमूल occupying terminal position and 1 or 2 cotyledon occupy in lateral position. In monocot embryo 1 cotyledon, single cotyledon असते, 1 cotyledon occupy at terminal position and plumule is in lateral position. After fertilization, ovule is transferred into seed and ovary is transferred into fruit. लक्षात आलं? I hope you understand today's topic. Thank you.